करवीर तालुक्यातील केरली इथल्या भरत शंकर नाईक याचा सोनतळीतील मित्र संदीप बापू माने याच्याशी पूर्ववैमनस्यातून वाद झाला होता। 24 जून 2022 रोजी रात्री भरत हा त्याचा कुशिरे इथला मित्र अभिजित आरडे याच्यासोबत सोनतळी इथल्या संदीप साठे यांच्याकडे गेला होता। यावेळी संदीप माने यानं भरतला किरकोळ वादातून शिवीगाळ केली होती। त्यावेळी संदीप साठे यानं हा वाद मिटवला होता। त्यानंतर भरत आणि अजित हे दोघे जण संदीप माने याच्या घराजवळ गेले होते। यावेळी संदीप यानं पुन्हा शिवीगाळ करत भरतला मारहाण केली। संदीपनं त्याच्याकडील चाकूनं भरतवर जोरदार हल्ला चढवला। त्यात भरत गंभीर जखमी झाला होता। जखमी भरतला उपचारासाठी कोल्हापुरातील CPR इथं दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान 25 जूनला भरतचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी करवीर पोलिसांनी संदीप माने याला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। आज या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी भरतचा खून केल्याप्रकरणी संदीप माने याला आजन्म कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। सरकारी वकील ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांनी ही माहिती दिली। घटनेच्या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता मयत हा पैसे मोजत असताना आरोपी त्याला म्हणाला, काय सावकार? त्यावेळी मयताने सांगितलं की हे पैसे माझ्या कामाचे पैसे आहेत, पण त्यावरून त्या दोघांच्या मध्ये वादावादी होऊन शाब्दिक एकमेकाला शिवीगाळ वगैरे केली गेली। त्यानंतर मयत आणि फिर्यादी पुन्हा 9:30 वाजता आरोपीच्या घरासमोर आले असता त्यावेळी पुन्हा आरोपी आणि मयत या दोघांच्या मध्ये शिवीगाळ होऊन भांडणं झाली। त्यावेळेला आरोपी हा मयताच्या अंगावर धावून आला आणि त्यानं त्याच्याजवळच्या चाकूनं मयताच्या पोटावर आणि मानेवर वार केले। त्यामुळे मयत हा रक्तबंबाळून जमिनीवर खाली पडला। जमलेले लोक आवाज ऐकून, भांडणाचा आवाज ऐकून, आरडाओरडा ऐकून जे जमलेले लोक होते त्यांनी ती भांडणं सोडवायचा प्रयत्न केला। त्यामध्ये किरण घाटगे या साक्षीदाराला त्याला पण डाव्या हाताला जखम झालेली होती। त्यानंतर मयताला 108 नंबरला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवली आणि CPR हॉस्पिटलला औषधोपचारासाठी नेलं। परंतु औषधोपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता मयत भरत नाईक याचा मृत्यू झाला। त्यानंतर आरोपीच्या विरुद्ध मयताचा मित्र फिर्यादी अजित आरडे यानं गुन्हा नोंद केला करवीर पोलीस ठाण्यामध्ये। या एकूण प्रकरणामध्ये मी एकूण 11 साक्षीदार तपासले। त्यातले काही साक्षीदार फितूर झाले, महत्त्वाचे साक्षीदार, परंतु प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी अजित आरडे आणि संदीप साठे तसंच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल जगताप आणि डॉक्टर नाईक यांच्या साक्षी अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या। माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांचे मी दिलेले न्यायनिवाडे आणि मी केलेला युक्तिवाद तसेच ह्या साक्षी या ग्राह्य धरून माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल मॅडम यांनी आरोपीला दोषी धरून कलम 302 खाली, भादवी कलम 302 खाली जन्मठेपेची शिक्षा आणि ₹5,000 दंड अशी शिक्षा सुनावली। या खटल्यात करवीर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, पैरवी अधिकारी सागर पोवार यांचं सहकार्य लाभलं। तसंच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल जगताप आणि डॉक्टर नवजोत देसाई यांच्यासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजित आरडे आणि संदीप साठे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या।